स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालोय रायगड आणि चौदार तळ्यावरती फिरायला। आज वन डे ट्रिप करायची आपल्याला आणि आज आहे रविवार आणि पहाटेचे वाजलेत 2 आणि आपले मित्रमंडळ धायरी गावातून येणार आहे आणि आम्ही सगळेजण मिळून कात्रा चौकामध्ये भेटणार आहे। मग तिथून आपण पुढे निघणार आहे। तर मित्रांनो चला आपण कात्रा चौकामध्ये सगळ्या मित्रांसोबत भेटूया। आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून आपण पोहोचलो कात्रज चौकामध्ये। आपण पहिल्यांदाच रायगड आणि चौदार तळे पाहायला चाललो होतो, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती आणि आपला रस्ता भोर मार्गे होता। चला तर मग एकमेकांची ओळख करून आपण निघालो भोरच्या दिशेने। पहाटेच अंधार खूप होता, त्यामुळे आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता आणि थंडी पण खूप वाजत होती। भोरच्या दिशेने पुढे गेल्यावर आपण तिथून वरंद घाटाच्या दिशेने निघालो। रस्ता पण खूप कच्चा होता, सकाळ होत होती आणि सूर्याची किरण डोंगराच्या टोकावरती पडलेली होती आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्या दिसत होत्या। असा व्ह्यू पाहून खूप भारी वाटलं। आम्ही जसजसे पुढे जाऊ तस तसे डोंगरातून नागमोडी रस्ते होते। हे बघा मित्रांनो, ते पार करून आम्ही पुढे आलो। हे ठिकाण दिसलं, ह्याच्या पाठीमागे जाऊन पाहिलं तर काय मित्रांनो, असला भारी व्ह्यू होता जसं की आम्ही स्वर्गातच पोचलो असं वाटलं मनाला। खरंच मित्रांनो, असा व्ह्यू आधी मी कधीच पाहिला नव्हता। असा व्ह्यू फक्त पावसात आणि हिवाळ्यातच बघायला भेटतो। तर मित्रांनो, असा व्ह्यू पाहायचा असेल तर वरंद घाटाला एकदा नक्कीच भेट द्या। मग आपण आपल्या ग्रुप सोबत एक व्हिडिओ काढून घेतला। इथे बॅकग्राऊंडचा व्ह्यू एवढा भारी दिसत होता काय सांगू मित्रांनो। वरंद घाट चालू झाला होता आणि आपण थोडं विश्रांतीसाठी थांबलो होतो। दिवस पूर्णपणे उजडला होता आणि आजूबाजूची डोंगरदरी दिसत होते। आपले मित्रमंडळ म्हणाले थोडस थांबून थोडस निसर्गाचा आणि शांत वातावरणाचा थोडासा आनंद घेऊया आणि थोडस मस्ती पण करूया, कारण की मित्रांनो ट्रिपवर गेल्यावर मस्ती केल्याशिवाय मजाच येत नाही। कुठलं काय कुठली व्हॅली काय आपण कुठून बघितलं? तिथून बघितलं ना? माकडा आली बॅग घ्या। विश्रांती घेऊन आपण निघालो वरंदच्या घाटाच्या उताराला। रस्त्यावरती लहान लहान माकडे बसले होते आणि रस्ते पण खूप डेंजर होते। एका बाजूला मोठमोठे डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी। तरी मित्रांनो पुढचा रस्ता पण दिसत नव्हता। एवढे नागमोडी रस्ते आहेत की गाडी चालवताना पण कळत नाही कशी गाडी चालवावी। हेच तर वरंद घाटाची खरी मजा आहे मित्रांनो। हा होता आमचा वरंद घाटाचा एक छोटासा प्रवास। डोंगर उतरून खाली आल्यावरती रस्त्यावरती सगळं धुकं झालेलं होतं। जे आपण वरंद घाटाच्या आधी व्ह्यू पाहिला होता ते धुकं खाली तर रस्त्यावरती दिसत होता। तेथून मग आम्ही निघालो महाडच्या दिशेने। सकाळचे 7:15 वाजले होते, तरी पण रस्त्यावरचं काही धुकं जात नव्हतं आणि आम्हाला कधी कधी पुढचा रस्ता पण दिसत नव्हता। आणि आपण पोचलो आहोत महाडमध्ये। इतिहास, संस्कृती आणि लढण्याच्या आठवणी जपलेले हे शहर। मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलोय चौदार तळे। इथेच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रह केला होता। या पवित्र भूमीत पाऊल ठेवतात एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि हा तो ऐतिहासिक चौदार तळा 20 मार्च 1927 रोजी इथेच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क देण्यासाठी, पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता। तर मित्रांनो, आपल्या पायामधले बुट, चप्पल सगळे बाहेर काढून ठेवूया आणि जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन वंदन करूया। हे क्षण पाहण्यासाठी आम्ही कितीतरी दिवस वाट पाहत होतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून इथे उभे राहताच अंगावर काटे उभे राहतात। ही जागा फक्त तळ नाही, ही सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे। इथे येणे म्हणजे इतिहासाला पुन्हा एकदा स्पर्श करणे। चौदार तळ्याच्या सभोवताली फिरताना खूप शांत वाटतं। तळ स्वच्छ, निसर्गरम्य आणि इतिहासाने भरलेलं आहे। मित्रांनो, इथे आल्यावर कळतं की हक्कासाठी लढा किती मोठा होता ते। आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो त्या मार्गात किती संघर्षाने आहे याची आठवण इथे आल्यावरती होते। आणि मित्रांनो, इथून काही पावलावरच आहे क्रांतीस्तंभ। तर मित्रांनो, सध्या आपण उभे आहोत महाडच्या अत्यंत ऐतिहासिक अशा क्रांतीस्तंभावर। येथेच 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे सत्याग्रह करून समानतेचा मशाल पेटवला होता। आपण महाडमधील ऐतिहासिक चौदार तळे आणि क्रांतीस्तंभ पाहून आता आपण निघालो आहोत
रायगड किल्ल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी महाडच्या बाहेर पडतात. दूरवर डोंगराची रांगा दिसायला लागतात आणि मनात एकच उत्साह, स्वराज्याची धरती पाहायला चाललोय. जाताना आपल्याला रस्ते पण एकदम आडवे तिडवे दिसत होते आणि बाजूला हिरवळीने नटलेले डोंगर दिसत होते. मग आपण पुढे येऊन नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करून आपण पोचलो किल्ल्याच्या पायथ्याशी. तर मित्रांनो, किल्ल्यावरती जाण्यासाठी 3 रस्ते आहेत, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. आम्ही निवडला होता नाणे दरवाजा, कारण की मित्रांनो, गडावरती जाण्याचा आनंद फक्त एक ना एक पायरी चढत जाण्यातच आहे. मग आम्ही अभिमानाने घोषणा देत निघालो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. मग तिथून आमचा गडावरती जाण्याचा प्रवास सुरू झाला. पाण्याच्या टाकीसाठी अजून एक पडला असेल सोडून ना. चला बे, अजून आत्ता कुठं अर्धा झालाय. आपण एक ना एक पायरी चढत महादरवाजा जवळ पोहोचलो होतो. भव्य असा महादरवाजा, शत्रूला धक्क करणारी ही रचना रायगडाची खरी शक्ती दाखवते. मग आम्ही महादरवाजाला पाया पडून आतमध्ये जाताना अशी रचना दिसली आपल्याला की मित्रांनो, कसे काही बांधलं असेल त्या काळामध्ये, असं एकदम डोंगराला चिटकून, आणि ते पण एवढ्यावरती. मी तर आश्चर्यचकित झालो. तेथून वरच्या बाजूला येऊन बघितलं, या किल्ल्याचा स्टार्टिंग पॉइंट काय भारी दिसत होता मित्रांनो. आणि आजूबाजूला सगळं हिरवळ. आपण पायऱ्या चढत हिरकणी ब्रिजाजवळ पोहोचलो. हे बघा त्या काळामधील मोठमोठे पाणी साठवण्याच्या टाक्या. मग आपण तिथून पुढे आल्यावरती इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. त्यांची पाया पडून आपण निघालो राजवाड्याकडे. राजवाड्यात प्रवेश करण्याआधी हा नागरखाना लागतो. नागरखान्यातून आपण प्रवास करून राजवाड्यामध्ये पोहोचतो. इथे स्वराज्याची योजना, छत्रपती शिवाजी महाराजांची शाही दरबार याच ठिकाणी भरायचा. मग आम्ही महाराजांच्या पाया पडून मग आम्ही आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी निघालो. आणि या ठिकाणी होते राणीच्या महल. इथून पायरी चढून वर गेलो आणि इथे आपले मित्र थांबले होते. आणि गाईस, लाईक करो, फॉलो करो. आणि दुपारची वेळ झाली होती. वरून ऊन पण खूप लागत होतं, त्यामुळे इथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही सगळे निघालो रायगडची समोरची रचना पाहायला. एकदम भारी मित्रांनो. मग आम्ही तिथून निघालो भव्य अशी मोठी बाजारपेठे पाहायला. कमीत कमी 20 ते 25 अशा बाजाराचे दुकानं असतील. हे बाजारपेठे पाहून आपण निघालो महाराजांच्या समाधीकडे. आपण समाधीच्या जवळ पोहोचलो होतो आणि या ठिकाणी आपल्या पायामधील शूज बाहेर काढून ठेवले. मग आपण आतमध्ये प्रवेश केला. हे आहे जगदीश्वरांचे मंदिर. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेकानंतर खास त्यांच्या कुटुंबासाठी आणि रायगडावरील लोकांसाठी हे मंदिर बांधण्यात आले होते. मग आपण महाराजांच्या समाधीपाशी आलो. महाराजांच्या समाधीची पाया पडून आपण समाधीचे शेजारी पाहिले त्यांचे पाळीव कुत्र्याची समाधी, आणि त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या. आणि आपण त्या ठिकाणी थोडा वेळ बसून निघालो टकमक टोक पाहायला. इतने आसानी से मिट जाऊं रावणी क्या. मग आपण पोचलो टकमक टोकापाशी. या ठिकाणी महाराजांच्या काळामध्ये शत्रूला फाशी देण्याचे ठिकाण होतं. या ठिकाणावरून लांब लांबच्या डोंगर दऱ्या आणि डोंगराच्या रांगा पाहायला भेटल्या. हे बघा मित्रांनो, किती भारी वाटतं पाहायला. टकमक टोक पाहून आपण निघालो पुन्हा गड उतरण्याच्या दिशेला.
तर मित्रांनो आम्ही खाली चाललोय. हे शॉर्टकट रस्ता आम्ही निवडलाय. हे बघा, हे आपले मित्र कुठं अडकले कामात दिसन झालेत. आणि आम्ही आणि आपला अमोल एटी कडाकड्याने चाललो खाली. आणि वरून येताना वरून खालीपर्यंत गड चढण्याचा प्रवास आपला असा होता. तर मित्रांनो आम्ही गड उतरून पुन्हा आम्ही सगळे निघालो पुण्याच्या दिशेने. तर हा होता आमचा रायगड आणि चौदा तळ्याचा प्रवास. तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.